रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राय नमः। आयुष्य विचारणी मणी स्वस्त पैसला सणी कपिने देखिला दुरोनिया मग गावो नित्य थेला। पहिला नमस्कार रामचंद्राला, दुसरा नमस्कार राम भक्ताली आणि तिसरा नमस्कार सीता देवीला. सीता देवीकडेच असा बळाने असणारे हुकुमदारी संसारातली कशाची चढविण्याची देवदेव करण्याची. मग असणारा काय झालं, काळ नेहमी असणारा आला कुठं, पर्वताला असणारा पर्वताच्या पायथ्याला आणि इगीन करण्याला आला कुणाला, ते असणार आपल्या हनुमंतरायाला. पाहितलं अहो वेश कसा धरला, साधूचा असणारा वेश धरला. दुरोणी देखिला तपस हर्षित कपीचे मनसो भरला सर्वांगी उल्हास ऋषी मनास तेथेला. मग असणारा हनुमंतरायाचं उड्डाण आलं, त्याच्यापेक्षा पुढे असणारा काळनेमीचं उड्डाण आलं आणि तिथं असणारा आश्रम तयार केला, फुलं बाग फळ तळ सगळं निर्माण केलं. आणि हनुमंतरायाला बघितल्यावर असणारा उल्हास आला का, राम भक्ताची असणारी भेट होणार आहे आपल्याली असं कुणाला वाटलं काळनेमीला. हनुमान श्रीराम किंकर राम रूप सरचर हो देखो सर्वदा साचर प्रेम थोर श्रीराम हे. रामचंद्राचा असणारा प्रेम होता हनुमंतरायाला. हनुमंत असणारे निस्सीम असणारे राम भक्त होते आणि कार्य करायला आलते. कुणाचं, रामचंद्राचं कार्य होता. काय कार्य होता, असणाऱ्या पर्वताला जाऊन वरी आणायची, लक्ष्मणाला उठवायचं. हे निस्सीम भक्तीला असणारं कार्य कोण, हनुमंतराया करू लागले. जैसी जैसे अंतवर कित्ते जगाचे तैसेच देखती देही विषयाची उपपती शिलोक संपत्ती परिस्तावी. मग असणारं कसं, ज्याची जशी मनात वरती असं पुढं दिसतंय. हनुमंतराय कसे होते, राम भक्त होते, त्यांच्या मनात काहीच नव्हतं. आणि इकडे काळनेमी असणारा कसा होता, काळच होता, राजा रावणाचा सेवक होता. इडा उचलला होता पैमीचा. काय इडा उचलला होता, मी असणारा राजाचं कार्य करीन, हनुमंतरायाला घुमीन, हे कार्य होतं ना. हनुमंतरायाचं कार्य काय होतं, मी असणारा काय करीन, वने आणून लक्ष्मणाला उठवीन. सजनाचे मुख्य लक्षण कर्ण रूप सर आपण जग देखणे परम पूर्ण कपट चिन्ह तोडणे नो. सर्जनाचं लक्षण असं कसं आहे, हनुमंतराय सर्जन होते, त्यांचं लक्षण असणारं चांगलं होतं आणि काळनेमी असणारा दुर्जन होता, त्याच्या पोटामध्ये असणारं कपट होतं. तुम्ही काय म्हणताल, नातरायाचं बारवड कसं काय सांगायला. नातरायाचं बारवड कसं होतं, असणारा असं बारवड होतं नातरायाचं की असणारं असे कैसे झाले बंधू झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू म्हणती साधू अंगा लावून या राखण डोळे झाकून करती पापन जळूती ह्याच्या संगती व जळूती ह्याच्या संगती. याच्यापैकी काळनेमी होता. यानं असणारा काय केलेलं होतं, जटा वाढवलेल्या, माळ काय लटकीच घेतली, जप काय करायला, कशासाठी, हनुमंतरायाला घुमविण्यासाठी. अहो असे साधू आता सुद्धा आहेत, यांच्या संगती तुम्ही धरू नका, चांगल्याचे असणारा धरा. आणि करते करते माझा असणारा आशीर्वाद आहे. सुयोजक निवेदक रामायणाचे यांना कोटी कोटी आशीर्वाद आहे. संभाबाया असतील, रमेश भाई असतील, प्रदीप भाऊ असतील आणि सगळे गावचे कार्यकारी असतील. एवढ्याला माझा कोटी कोटी नमस्कार आहे. कशासाठी, की राम भक्त चढीव देत ह्याचं मला असणारं नवल वाटतंय. आम्ही म्हणतो रामायण लावा ना ऐकाय जावा, पण लावितच नाही तर जायचं कुठं. इथले माणसं नशीबवान आहेत, त्यांना असणारं रामायण ऐकाय मिळतंय असं असणारं मी सांगते. जिनोनी काम क्रोध दमो दिया इंद्राचे कुंद खनोनी या विषयाचा कंद प्रमानंद पावले. मोडून या विषयाचा कंद म्हणजे असणारा रामायण असणारा सोपं नाही. वर मगाच यांना सांगितलं, वर पण भक्ती देवाला पावत नाही, खसून मनातून भक्ती असणारी पाहिजे. पण रामचंद्र कामच करते तर
कसं आहे भक्ताच्या पाठीमागे उभाच राहतं त्याचा अनुभव असणारा आलेला आहे असं असणारं सांगू लागले. त्याची दृश्य दृष्टांत दर्शन द्याये देता आणि ज्ञान यज्ञ यज्ञता आणि ज्ञान अवघ्या चिन्ह वासत दरष्टा चिन्हे अवघा असणारं वास होतंय कशाला जे टायमाला तुम्ही खचून राम भक्ती करता त्या टायमाला तुम्हाला परिस्थिती येते या देव काय भाजीपाला आहे का बाजारचा उलसा आपलं तांब्यावर पाणी वतायचं दोन एकादशी करायचं आणि आम्हाला देवा पाव कसा देव पावल आयुष्य भर राम 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 असा जप करावा लागतो भक्ती करावी लागती मग रामचंद्र पावतेत म्हणजे पावतेतच त्यांना असणार हे सजनाचे लक्षण नबुद जे कविष्य सुन सांगो त्याचे ही चिन्हे सावधान उदाहरण सज्जनाचे लक्षण कसे आहेत म्हणजे त्याचा असणारा मी चिन्ह असणार सांगतो तुम्ही असणार ऐका नातरायाने सांगू लागले. दैवे लोग देखे जया पाशी सदाय वळके तयसी आन मात्र लोलंगी वचनासी मने सर्वे सवेसी निदास नातराया सांगू लागले ज्याला दरव्याचा म्हणजे धनाचा लोभ आहे आणि ज्याला असणारा कशाचा आपल्या स्वतःच्या जीवाचा लोभ आहे. अहो चला ना उत्तराखंडात नाही नाही तिकडं मरत आहे आणि इथं मरण आलेलं तुम्हाला सोडताय का पण मनामध्ये चितायचं बद्रीनाथ करावं केदारनाथ करावा इकडले दोन धाम एकाच वर्षात केले दोन धाम आणि तुम्ही म्हणता पैसा देवाला निघलं की सगळं गणपत पूर्वी 10,000 5,000 पैसे देते तर ऊस निघायचे पण देवच करायचे. तुम्ही जर म्हणता असं ना कोण आहे हे बद्रीनाथ असणारे कोण आहे तर विष्णू भगवंताचा अवतार आहे आणि केदारनाथ जर म्हणता तर पांडव असणारे काय होते महादेवाला हुडकीत होते आणि महादेव होते पक्षाच्या रूपामध्ये मग पांडव आणि महादेव गौसले कुठं असणारे तिकडे असणारे ते पशुपती तिथं नेपाळ मध्ये दरा पक्षी म्हणले की मुंडका खुडलं पक्षाचं की मग ते मुंडका असणार नेपाळ मध्ये आणि दंड असणार केदारनाथावर आहे. केल्याशिवाय सांगा येत नाही करावं लागतंय जाऊन शिनी एकदाच माणसाचा जन्म येणार आहे आणि तुम्ही काय करा फक्त दावा करून बघा पैसा तुम्हाला कुठून बी येतोय फक्त तुम्ही मनात कल्पना करायची की देवा मला याची अर्धाम गहू दे कुणाला बी जाऊन विचारायचं कसलं बघा आम्हाला मग जेव्हा पिच्या धरला तेव्हा चेहरी दाम झाले काय करा तुम्ही सगळ्यांनी माझं सांगणं या एकदा फक्त चेहरदाम करून बघा कसा महिमा देवाचा असा सांगताच येत नाही. देख धन्वंते यवहारे सजने त्यासी अंत दरे विरक्त देखो नियक सरे सवेदाताय पैसविया मग असणारा कसा आहे ना भक्ती असणारी खसून करावं लागते म्हणले सगळं असणारा नातराय असणारा दर्शनात असणारा सांगू लागले. मले भगवंताची कोण सताची सिद्ध विश्वदत्त भोगा सता सांडोनी दरिली तपसता उभे गाता केवळ पाय भगवंताची कोण कथा भगवंत काय असणारा स्वप्ना मिळे 3 ताट सप्त पाताळात धरते असणारे रामचंद्र. अहो राजा रावण का साधा होता का वेद पाटक आणि कुठली मृत्यू पाताळ स्वर्ग सगळी संपत्ती आणून भरली होती. 14 चौकड्याचा राजा एकट्या रावणाला नाही गेलं जरा मला 14 चौकड्या म्हणजे 6 योगाची एक चौकडी असं त्याला असणारं राज्य होतं आणि ते जन्माला गेलं नाही. आपलं 70 80 आयुष्य 100 तर आपण तगतच नाही आपण संसार 50 वर्ष झाले पोराकडे सगळं द्यायचं आणि उठलं की रामायण उठलं की कीर्तन उठलं की भजन 50च्या पुढे तुम्हाला संसाराचा अधिकार नाही देवाचा अधिकार आहे. मुंडकं इकडे बसवायचं आणि बाकी पुरतं काम करायचं बसून सांभाळायचं म्हणलं की जमत नाही आता हाताला देते काम करायचं बाकी पुरतं करायचं देवदेव कसं करायचं 12ने देवदेव करायचं 60च्या पुढं. विदेशनाचा जो नवत्याचा आयसा विचार आता कामातुर जो नर सक्षेपकार सांगेना आता असणारे सांगू लागले नंतर कामातुराचा असणारा विचार असणारा सांगू लागले आता कामातुराचा असणारा ऐका. रावण राणी हिंडे भवताल लंका सोन्याची 33 कोटी देव कोंडिले बंदी कशाळेसी
आणि एका दिवशी राम लक्ष्मण जन्मले त्यासी सीता माईचा वसोद काढीत गेले व मार्वती लंकेशी बोला पुंडलिकावती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान